उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला शरद पवारांचा ठाम विरोध दिसतोय। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत रणकंदन पाहायला मिळतंय। ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सध्या पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरेंचे मनसुबे पवारांनी धुळीला मिळवले असल्याचे चित्र आहे। मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार असा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे। आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे। आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात आणि देशात देऊ। महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे। ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी। मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये। आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं। पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री पदाचा चर्चा आम्ही करत राहू। बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचाताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचाताणी ही झालीच पाहिजे। नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये। प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।